नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे, फायनान्शियल प्लॅनर आणि डिस्ट्रीब्युटर. आपण सफल निवेशक या संदर्भामध्ये आपली ही सिरीज चालू आहे. आज आपण सफल निवेशक होण्यासाठीचा तिसरा जो मंत्र आहे, तो मंत्र काय आहे तो आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तिसरा मंत्र चालू करण्यापूर्वी आपल्याला हे माहिती आहे की आपण हा इन्व्हेस्टमेंटचा प्रोग्राम का चालू करणार आहोत किंवा करत आहोत. तर याचं कारण असं आहे की आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे टप्पे आहेत, जे गोल्स आहेत, ते गोल्स अचीव करण्यासाठी आपल्याकडे काय आयडियाज आहेत आणि त्या आयडियाज कोणत्या आहेत की ज्याच्याकडून आपण आपली इन्व्हेस्टमेंट योग्य प्रकारे करू, वेल्थ क्रिएशन करून आपले सगळे गोल्स आपण अचीव करू. आता तिसरा मंत्र जर आपण विचारात घेतला तर अत्यंत सिंपल आहे. यात खूप सोपा नियम आहे आणि हाच नियम म्हणजे स्टार्ट अर्ली. सफल निवेशक व्हायचं असेल तर आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट ही जेवढ्या शक्य होईल तेवढा कमी वेळामध्ये चालू करावी लागेल, जेणेकरून आपले जे गोल्स आहेत की आपली जी काही लागणारा पैसा आहे, ज्या ज्या टप्प्यावरती लागणारा पैसा आहे, ते सगळे आपले फायनान्शियल गोल्स डेफिनेटली कंप्लीट होतील, कारण आपण इन्व्हेस्टमेंटसाठी पुरेसा कालावधी देतो. तर मित्रांनो, हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एका ऑफिसमध्ये दोन मित्र असतात. एकाचं नाव सूरज आहे आणि दुसऱ्याचं नाव अभिषेक आहे. तर सूरज आणि अभिषेक हे दोघे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून एक फायनान्शियल प्लॅनरला, फायनान्शियल ॲडवायझरला ते भेटतात आणि आपली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करण्यासाठी काय प्लॅन आहे याची माहिती घेतात. तर त्यांना तो पूर्ण प्लॅन लक्षात येतो आणि त्यावेळेला सूरज हा अतिशय डिसिप्लिन्ड असतो आणि तो लगेच निर्णय घेतो की ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही मी आता माझ्या वयाच्या 25व्या वर्षी स्टार्ट करणार आहे आणि ती पण माझ्याकडे आज 25व्या वर्षी सफिशियंट अमाऊंट म्हणजे साधारण 10,000 रुपये माझ्याकडे शिल्लक राहतात. तर दर महिन्याला मी 10,000ची SIP स्टार्ट करतो आणि तो इमिजिएटली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो. पण अभिषेक हा असा असतो की थोडा बाहेर इकडे तिकडे फिरावं, मजा करावी, जास्तीत जास्त आपण एन्जॉय करावा, आपलं आयुष्य एन्जॉय करण्यासाठी आहे. तर आपण आपला पैसा आतापासूनच कशाला अडकून ठेवायचा, रिटायरमेंटला अजून पुष्कळ अवकाश आहे. तर आपल्या रिटायरमेंटसाठी तो थोडासा असा विचार केल्यामुळं तो विचार करतो की आपण थोड्या नंतर कालावधीनंतर आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू. आणि हा कालावधी करता करता 10 वर्ष निघून जातात आणि 10 वर्षानंतर त्याच्या लक्षात येतं की आपलं वय आता 35च्या आसपास आलेलं आहे. आता आपल्याला आपल्या निवृत्ती संदर्भामध्ये रिटायरमेंटसाठी काहीतरी निश्चितच इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करावं लागेल. तोपर्यंत सूरजची इन्व्हेस्टमेंट पुढे गेलेली असते आणि याचा असा परिणाम होतो की सूरजच्या कंपेअरमध्ये अभिषेकने इन्व्हेस्टमेंट आपली उशिरा सुरू केली 10 वर्षानं आणि याच ठिकाणी सगळ्यात मोठा आपल्याला सेटबॅक मिळतो. इन्व्हेस्टमेंट उशिरा सुरू केल्यामुळं त्याला मिळणारा कालावधी फक्त 25 वर्षाचा मिळाला आणि सूरजला मात्र इन्व्हेस्टमेंटचा कालावधी 35 वर्षाचा मिळाला. त्यामुळे सूरजचा विचार करता त्यानं असा विचार केला, मी उशिरा सुरू करतो तर जादा इन्व्हेस्टमेंट मी स्टार्ट करू. तर मी जादा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांनी 25,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतात आणि सूरजला एकूण 60व्या वर्षी मिळणारी रक्कम आणि अभिषेकला मिळणारी रक्कम याचा जर आपण विचार घेतला तर आज आपण हे बघूया की पहिल्यांदा सूरजनं 35 वर्षाची 10,000ची इन्व्हेस्टमेंट केली, ती किती रक्कम त्याची झाली. तर इन्व्हेस्टेड अमाऊंट ही त्याची 42 लाख रुपये झालेली आहे. म्हणजे 35 वर्ष टप्प्याटप्प्यानं थेंब थेंब SIP करत त्याची 42 लाख रुपये झाली. आणि सूरजची किती झाली तर सूरजची 35व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करून म्हणजे 25 वर्षाच्या कालावधीमध्ये 25,000 प्रमाणे त्यांनी गुंतवलेली रक्कम झाली 75 लाख रुपये. आता तुम्ही म्हणणार, ज्यांनी जास्त गुंतवणूक केली त्याचाच मोठा फायदा असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हीच गंमत आहे की ज्याचा टाईम कालावधी मोठा असेल त्याला जास्त बेनिफिट मिळतो आणि या बेनिफिटचं नाव आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे काय की पहिल्यांदा केलेली गुंतवणूक त्याच्यावरती मला काय रिटर्न मिळाला, तो रिटर्न ॲड झाला, पुन्हा माझी गुंतवणूक प्लस रिटर्न मिळून मी इन्व्हेस्टमेंट करणार, त्याच्यावरती पुन्हा रिटर्न ॲड झाला, त्या रिटर्नवरती पुन्हा असं रिटर्नवर रिटर्न असं करत कंपाऊंडिंग इफेक्ट त्याचा जो होतो तो प्रचंड होतो. आणि अशा पद्धतीने जेवढा कालावधी जास्त असेल तेवढा कंपाऊंडिंग जास्त असेल. तर या ठिकाणी सूरजला रिटायरमेंटच्या वेळेला किती पैसे झाले हे आपल्याला पाहायचं आहे का? पहा, सूरजला जवळपास 6,43,00,000 रुपये त्याला मिळाले. 6,43,00,000 म्हणजे त्याने गुंतवलेले 42 लाखाचा विचार करता त्याला जवळपास 15.30 पट म्हणजे 15 पटीपेक्षा जास्त त्याचं वेल्थ क्रिएशन झालं. आणि इकडे अभिषेकने जी गुंतवणूक केली ती 75 लाख केली, पण त्याला त्याचं वेल्थ क्रिएशन त्याच्या 60व्या वर्षी झालं फक्त 4,71,00,000.
म्हणजे त्याला फक्त 6 पट त्याची रक्कम मिळाली. आता ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी आपल्याला काय शिकवते? मोरल ऑफ स्टोरी असं आहे, की पॉवर ऑफ कंपाउंडिंग इज अ मिरेकल. 8 वंडर असं त्याला म्हटले गेलं. तर 8 वंडर इन दिस वर्ल्ड इज अ पॉवर ऑफ कंपाउंडिंग. आणि पॉवर ऑफ कंपाउंडिंग कधी उपयोगात येतो? लाँग टर्म. तर पॉवर कंपाउंडिंग कॅन गिव्ह मोर इफेक्ट इन लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्स. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ही स्टोरी पाहिली आणि आपल्याला मंत्र पण मिळाला, की स्टार्ट इन्व्हेस्टमेंट अर्ली, गेट द इफेक्ट ऑफ पॉवर ऑफ कंपाउंडिंग किंवा पॉवर ऑफ कंपाउंडिंगचा अत्यंत जास्तीत जास्त फायदा घेण्याचा आपण प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणाल, माझं वय जास्त झालेलं, मी काय करू? तर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट अर्ली म्हणजे ज्यावेळेला मला समजले त्यावेळेला आपण चालू करा. जब जागे तब सवेरा. इन्व्हेस्टमेंट आज सुरू करा. SIPचा आधार घ्या. मार्केटकडे बघत बसू नका. लाँग टर्मपर्यंत इन्व्हेस्टमेंट आपली कंटिन्यू ठेवा. आपल्याला वेल्थ क्रिएशन बेस्टपैकी होऊन जाईल. तर हा मंत्र आपण निश्चितच फॉलो करणार आहात असं मी निश्चित करतो. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर पुन्हा येत आहे. तर आज इथंच थांबूया. खूप खूप धन्यवाद.